झालं सर्वांचं झालं. त्याच्यानंतर कल्याणी घोरपडे सर जे अतिशय नामवंत पंच आहेत, मात्र अचूक अशी पंचांची कामगिरी राहिली आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. तुम्ही वाचा ना. हॅलो. तर निश्चितच या ठिकाणी सत्कार समारंभ संपलाय, मात्र सन्माननीय सुभाषजी शेलवले साहेब ठाणे जिल्हा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये 2017 आणि 2016 आणि 2017 मध्ये 83 किलो कॅटेगरी गोल्ड मेडल ज्यांना प्रस्तावित निवड झाली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धा ज्याच्यामध्ये मुक्ताईनगर आणि खारीगाव कळवा येथे त्यांची निवड झाली आहे, त्याबद्दल त्यांना त्या स्पर्धेमध्ये 83 किलोच्या कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालंय. अखिल भारतीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धे कोईमतूर येथे सुद्धा जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुद्धा त्यांना पॉवर लिफ्टिंगचं गोल्ड मेडल मिळालं होतं. असं सर्वांचे लाडके सन्माननीय सुभाषजी शेलवले या ठिकाणी त्यांना सुद्धा आहेत ना सन्मानित करण्यात येतोय. सन्माननीय आमचे निखिल शेलवले असतील, निखिलजी शेलवले, तर सन्माननीय दीपकजी सावंत यांचे शुभ हस्ते तर निश्चितच या ठिकाणी दीपकजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सुभाषजी बाबू शेलवले, राहुल शेलवले साहेब, राहुल दादा सेलार साहेब यांना निश्चितच या ठिकाणी आपण बघता सर्वांचे लाडके सन्माननीय राहुल दादा सेलार यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सराइज केलं होतं, पूर्ण ड्रेस कोड. निश्चितच त्यांचं सुद्धा मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय संपतदा यांच्या शुभ हस्ते त्यांना मायाची शाळ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. तसेच ढोल पथक आपण याच मंचावरती आपला सुद्धा सन्मान केला जाईल. ढोल पथक एक मेंबर आहे कोणीतरी, त्याच्यानंतर डीजे मास्टर असतील आमचे, आपण सुद्धा यायचे. अतिशय चांगलं क्रिकेट विथ म्युझिक दुहेरी संगम आपण जो या गेल्या 6 दिवसापासून आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय. सुभाष शेलवले यांचे शुभ हस्ते निखिल शेलवले. तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांनी पाण्याची सोय केली असे आमचे वामनजी कडव यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय. बेंजो पथक या ठिकाणी मृत्युंजय ढोल पथक नेरळ निश्चितच या ठिकाणी मास्टर यांना सन्मानित करण्यात येतोय. तसेच वामनजी कडव यांना सुद्धा फाउंडेशनच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येतोय. डीजे किरण अतिशय चांगला म्युझिक आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय. वामनजी कडव साहेब यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय, ज्याने खूप मोठं पुण्याचं काम केलंय. तसेच संतोषजी देशमुख साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण घर बसल्या टीव्ही वरती या सामन्याचा मनमुराद आनंद घेतलाय. संतोषजी मिलन याचं आपण. तसेच आमचे www टेनिस cricket.in चे या झालंय का दिलंय. सन्माननीय केबलवाले निश्चितच ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या बघितलं असं संतोषजी यांचं यथोचित सन्मान केला जात आहे फाउंडेशनच्या वतीने. त्याच्यानंतर आमचे कॅमेरामॅन मिलन या स्पर्धेचा क्षण त्याने कॅमेऱ्यामध्ये टिपला असे अतिशय चांगले हुशार कॅमेरामॅन मिलन यांचं सुद्धा सन्मान. महेश राऊत आणि अमित मयेकर साहेब, महेश राऊत आणि अमित मयेकर यांना सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मानित केलं जातोय. अमितजी तसेच धीरज कॅमेरामॅन
या पण दोघे पण या कामगिरी केली या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी प्रत्येकाला जी जिम्मेदारी दिली होती ती मात्र वेगोपाने निभावली आहे। तसेच कमिटी मेंबर ज्यांची नावं घेतो त्यांनी या ठिकाणी यायचं आहे, त्यांना सुद्धा ट्रॉफीज देऊन सन्मानित या ठिकाणी अविनाश टेंबे आपण याचं आहे, वैभव राऊत, आदित्य देशमुख, तसेच पीच डिझायनिंग ज्यांनी केली आणि पीच क्युरेटर अविनाश टेंबेजी, जरा जोरदार टाळ्या होत्या अविनाश यांच्यासाठी ज्यांनी अतिशय या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेतली आहे, पीच क्युरेटरचं काम केलं आहे बनवण्याचं अविनाश टेंबे यांना सुद्धा मंडळाच्या वतीने संपतदादा यांच्याकडून त्यांना ट्रॉफीज देतोय। या 6 दिवसामध्ये खेळपट्टीला बघा एकही तडा गेला नाही आहे, एवढी सुबक आणि सूर्यक अशी खेळपट्टी बनवली आहे। शेंडे त्याच्यानंतर अर्जुन शेंडे आपण सुद्धा याचे जे खेळपट्टी बनवली आहे त्यांचं सुद्धा सहकार्य राहिलं आहे स्पर्धेमध्ये। त्याच्यानंतर आदित्य देशमुख, कुणाल सावंत, ज्या मान्यवरांची नाव घेतोय त्यांनी या त्याच्यानंतर आमचे दत्ता मामा ज्यांनी फार मोलाचं योगदान दिलं वेळोवेळी आम्हाला चांगलं, दत्तात्रय बनवटे, त्याच्यानंतर डीके उर्फ दत्ता कडव, डीके आपण सुद्धा याचे। त्याच्यानंतर भारत पवार, समीर राणे, अर्जुन शेंडे, पेच निश्चितच अर्जुन शेंडेने खेळपट्टी बनवली, त्यांचं सुद्धा फार मोलाचं योगदान होतं। त्याच्यानंतर गिरीश देशमुख, भारत पवार, बनवडे आपण सुद्धा याचे कमिटी। त्याच्यानंतर अर्जुनजी शेंडे, अब्बास गाजी, अब्बास सुद्धा याचे। त्याच्यानंतर उबेद गाजी, हॅलो, मुलाचं सहकार्य केलंय मुझफ्फर बुवेरे, गणेश बैकर साहेब, तसेच संदीप राऊत, अमित मयेकर, हॅलो चेक, गोविंद दरोडा, त्याच्यानंतर दिनेश राऊत, तसेच शिवाजी माली, दिनेश राऊत, भूषण पावसकर, भूषणजी, राकेश शुर्वे, लाली पारकर, तसेच महेश केवणे, लाली पावसकर, महेश केवणे आपण सुद्धा याचे। साहेब शेख, आणखी कोण राहिले का? राजेश कांबरी, राजेश याचे आपण कमिटी मेंबर्स। सुमितजी चव्हाण, सुमित बघा प्रत्येकाने आपला वेळ या कमिटीसाठी दिला होता, त्यांना सुद्धा यथोचित सन्मानित केले जाते या ठिकाणी। राजेश कांबरी, तसेच ज्यांनी पीपीएलचं ट्रॅक लॉन्चिंग केलं असे सागर अशोक दलवी, सागर पाटील आणि अशोक दलवी, संदीप देशमुख साहेब, संदीप देशमुख या आपण। संतोष देशमुख, संदीप देशमुख आणि संतोष देशमुख
तसेच आमचा कॅटर्सवाला राहुल कोलंबे राहुल तसेच किरण पीरकर संतोष देशमुख किरण पीरकर आमचे कॅटर्सचे कोलंबे ज्यांनी अतिशय चांगली जेवणाची व्यवस्था केली आहे सर्वांसाठी. सागर बस झाले ना आता राहिले ते नंतर बघू. पराग मोरे सन्माननीय परागजी मोरे निश्चितच परागजी मोरे याच आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी ट्रॉफीज प्रदान केले. परागजी मोरे साहेब निश्चितच बघा त्यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य या PPL साठी लागले असे परागजी मोरे साहेब. निश्चितच या ठिकाणी परागजी मोरे साहेब वांगणीचे उद्योजक त्याच्यानंतर निखिल शेलवले आणि नवनाथ लिंगे नवनाथजी निखिल शेलवले या पण या निखिलजी या तसेच मेहर देशमुख निहाल देशमुख निहाल या नवनाथ लिंगे नवनाथ लिंगे ज्याने या स्पर्धेसाठी बाईक आम्हाला उपलब्ध करून दिले असे सर्वांचे लाडके आणि दानशूर व्यक्ती सन्माननीय संदेशजी पष्टे साहेब. संदेशजी पष्टे साहेब डीजे थोडासा आवाज कमी करा. संदेशजी पष्टे साहेब तसेच आसिफ मुलानी संदेशजी या पण बघा जे थोर मनाच्या अंतकरणाने या ठिकाणी ज्याने बाईक दिली या स्पर्धेमध्ये संदेशजी पष्टे साहेब यांचा शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येतोय. मुजाबिर बुबेरे मुजाबिर नंतर घ्या राहिला तर निश्चितच या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा जातोय प्रेझेंटेशन एरियामध्ये. जो पाहुण्यांचा मान सन्मान होता तो या ठिकाणी निश्चितच झालाय. जर चुकून कोणी नजरअंदाज मध्ये राहिला असेल तर आपण नाव सुचवायचं आहे. दोन्ही संघ आमच्या मंचासमोर लाईन अप करा. हॅलो तसेच या मंडप डेकोरेटरचे मालक संतोषजी बनसोडे संतोष तर दोन्ही संघ या लाईन अप करा. जाणता राजा आणि IN11 संघ हॅलो हॅलो चारही संघ आपण याचे चार संघ प्रेक्षक वर्ग जरा बाजूला येते. प्रेक्षक वर्ग जरा बाजूला येते. पण चारही संघांना जागा द्यायचे. चारही संघ एक लक्षात ठेवा चारही संघ बक्षीस समारंभ खालीच होणार आहे याची नोंद घ्यायची. फक्त चारही लाईन अप थोडा अंतर ठेवा. सध्या 2 मिनिट थांबायचं. आपण आपल्याला लाभलेले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठं व्यक्तिमत्व कारण सध्या दिनेश शेठ पाटील जरी मी म्हणेन जिल्हा प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख सन्माननीय महेंद्र शेठ पाटील साहेबांना विनंती करतोय. एकनाथ शेठ साहेबांना विनंती करेन की आपण ही स्पर्धा कशी वाटली काय वाटलं आपल्या स्पर्धेमध्ये आपण आयोजनाशी एकत्रित कामाला आम्हाला आपण संबोधित करावं. हाल छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आणि PPL कमिटी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचं सीमारेषा असलेलं हे गाव वांगणी गाव मला वाटतं या सामन्याच्या निमित्तानं VPL आणि PPLच्या निमित्तानं जगामध्ये गेलेलं आहे. जगातली सर्व लोक मला बाहेर असलेले माझे मित्र काही नातेवाईक यांनी सांगितलं वांगणीला मोठं चांगलं VPL आणि PPL त्यावेळेला पण सांगितलं आणि PPLच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांनी बघितलं. एक चांगली असं नियोजन या PPL कमिटीने केलं संभाजी फाउंडेशननी केलेलं आहे. खरोखरच आज मी रात्री आमचे शिवसेनेचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं सुद्धा रात्री बोलणं झालं माझं त्यांना यायचं होतं पण खूप बिझी शेड्यूल असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांच्या वतीनं मला त्यांनी सांगितलं की त्यांचं नक्की कौतुक करा कारण त्यांनी सुद्धा मी त्याला नाही तर तुम्ही यूट्यूबवर बघा ते सामने आणि त्यांनी मला वाटतं थोडा वेळ बघितले सुद्धा. एक चांगलं असं नियोजन
मला वाटतं मी नाव घेतलं तर बरं वाटणार नाही, पण दीपकचं नाव घ्यावंसं वाटतंय का दीपक नेहमी बोलत असतो, करत नाही असं मी त्याला म्हणायचो, पण खरोखर मला खूप आनंद आला आहे की दीपकने चांगलं वांगणीचं नाव आपल्या सर्व सवंगडाचं केलेलं आहे आणि खूप असं चांगलं मला वाटतं नियोजन झाल्याबद्दल मी शिवसेनेच्या होते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि फक्त मित्रांनो एक सांगतो, थोडंसं बरं वाटणार नाही तुम्हाला, परंतु एक आपली 20 ते 35 वयोगटातली मंत्री सेठ बरोबर आता माझं बोलणं झालं की एक मला वाटतं नोकरी करून आणि आपल्या व्यवसाय सांभाळून ही मुलं आपला खेळ एक नैसर्गिक खेळ दाखवत असतात. मला वाटतं 10वी शिकलेला एकच सचिन तेंडुलकर पुढे गेला, पण आपणही मी सगळ्यांना एक विनंती करेन की आपणही आपला व्यवसाय आणि आपल्या नोकऱ्या सांभाळून जे हा खेळ पुढे न्या आणि एक चांगलं वांगणीचं नाव या मला वाटतं नक्कीच महाराष्ट्रामध्ये व्हावं. कारण एक चांगले खेळ तुम्ही बघितलं असेल त्यांना तर चांगले ग्राउंड्स असतात, इथे ग्राउंड खूप चांगलं केलेलं आहे, तरी पण अशा ग्राउंडवर खेळणं सोपं काम नाही. आणि मी अंपायर्स त्यांचे सर्व समालोचक यांना खरोखर धन्यवाद देतो. आज मला वाटतं 38 ते 39 हिट होती, 39-40 पर्यंत आजची उष्णता होती आणि अशा परिस्थितीत या नियोजन सामन्यांचं केलं आहे. खूप कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी सर्वांचं, सर्व PPLच्या मालकांचं, सर्व कमिटीचं, संभाजी फाउंडेशनचं आणि सर्व खेळाडूंचं धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नक्कीच पाहतोय आपण या सामन्यांसाठी ज्यांनी संपूर्ण 280 खेळाडूंना आणि कमिटी मेंबर्सला ड्रेस कोड दिलेत ते सन्माननीय राहुल शेलार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की साहेब आपलं मनोगत 2 ते 3 मिनिटात व्यक्त करायचं. हॅलो हॅलो सगळ्यांना कसं वाटतंय? काय आवाज येत नाहीये? खूप चांगलं. मी बेसिकमध्ये जात नाहीये कारण टिपिकल परत मी तेच बोलत राहणार. एवढंच सांगतोय, संभाजी ब्रिगेड जे संभाजी महाराज फाउंडेशन आहे या सगळ्या टीम मेंबर्स आहेत, माझ्यापेक्षा फार सिनियर आहेत, वडील बंधू आहेत सगळे. त्यांचं खरोखर मनापासून थँक्स बोलतोय त्यांना की त्यांनी कुठेतरी सुरुवात केली की वांगणी आणि परिसरातल्या मुलांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म डेव्हलप होईल. त्यांना एकच रिक्वेस्ट करतोय, फक्त ही टुर्नामेंट कंटिन्यू न करता दरवर्षी बाबा परत एकदा या मार्च किंवा एप्रिलच्या महिन्यामध्ये यातून जी मुलं खरोखर आहेत 3-4 मुलं ॲटलिस्ट एक दरवेळेला निवडा. जी MCA आहे, BCCA आहे, ह्याच्यामध्ये पण आपले एक कमलबाई म्हणून आहेत, जे तुम्ही जर का लॉग इनला केलं तर ते मेंबर आहेत, त्यांचे क्लब आहेत छोटे छोटे, त्यामार्फत पण इथली चांगली मुलं आपण क्लबपर्यंत पोहोचू हा प्रयत्न मी विश्वास देऊन चालतो. फक्त ती सिलेक्ट करा, ही एवढेच 2 शब्द बोलवतो. थँक्यू. तसेच पाहतोय आपण रायगड जिल्हा परिषदेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय महेंद्र शेठ उपस्थित. त्यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन करायचंय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आयोजित पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी आज या ठिकाणी क्रिकेटचे जे सामने भरवले गेलेले होते, इथे आल्यानंतर असे वाटले की कोणत्या तरी एका वेगळ्या स्टेडियममध्ये आलो आहे. इथली प्रशस्त अशी बाल्कनी, इथलं नीटनेटकं क्रिकेटचं नियोजन पाहून खरोखरच मनापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनला मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगलं नियोजन आपण या ठिकाणी क्रिकेटच्या या युवा पिढीसाठी, युवा फळीसाठी, युवा क्रिकेट प्रेमींसाठी आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. या खेळातून आपल्याला नक्कीच एक शरीर तंदुरुस्त होत असताना मनावर असलेला आपला ताबा, मनावर असलेला आपलं कंट्रोल, परंतु याच्या पलीकडे सांगायचं म्हटलं तर एक चांगली युवा पिढी या माध्यमातून घडू शकते. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने या देशाला युवा पिढीची गरज आहे, युवा संघटनेची गरज आहे, आज देश ज्या पद्धतीने आपली वाटचाल करत आहे त्या पद्धतीने आजच्या देशाला आपल्या या युवा संघटनेची, युवा पिढीची गरज आहे. आणि म्हणूनच मी या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनला मनापासून धन्यवाद देतो. ज्या पालकमंत्र्यांच्या, शिवसेनेच्या पालकमंत्र्यांच्या नावाने आपण ही प्रीमियर लीग आयोजित या ठिकाणी केलेली आहे. ते आपले सर्वांचे लाडके शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व असलेले एकनाथजी शिंदे साहेब, स्वर्गीय आनंदीगेंच्या नंतर या संपूर्ण ठाणे जिल्ह्याला नव्हे तर ठाणे, रायगड या संपूर्ण परिसरामध्ये वंदनीय बाळासाहेबांचे विचार जर पुढे नेण्याचं कार्य केलं असेल
तर ते शिंदे साहेबांच्या रूपाने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून एक समाजामध्ये एक चांगलं काम आपण त्या ठिकाणी करत आहोत. आणि खरोखरच मला या ठिकाणी शिवसेनेचा एक उपजिल्हा प्रमुख म्हणून मी सांगू इच्छितो की पालकमंत्री शिंदे साहेबांचं ज्या पद्धतीचं कार्य आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे की खरोखरच आम्हा शिवसैनिकांना त्याचा सार्थ अभिमान आहे. आज या ठिकाणी वांगणीच्या या सर्व शिलेदारांनी, या परिसरातील या पंचकृषीतील सर्व शिलेदारांनी ज्या पद्धतीने या ग्राउंडवर जे नियोजन केलेलं आहे त्या पलीकडे मी जाऊन सांगेल की ज्या पद्धतीने आपण हे स्टेडियम बनवत असताना जी दूरदृष्टी ठेवलेली आहे, स्वातंत्र्य जे प्राप्त आपल्याला झालेलं आहे ते स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर ज्या स्वातंत्र्यासाठी त्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेलं आहे त्यांचं कक्ष या ठिकाणी शहीदांचं या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. खरोखरच मनापासून मी धन्यवाद देईल की आपण युवा पिढीसुद्धा आज त्या ठिकाणी ज्या बलिदानातून हे स्वातंत्र्य उभे राहिलेले आहे त्या स्वातंत्र्यवीरांचं आपण आजसुद्धा स्मरण करतो आहेत. यापेक्षा कुठल्याही प्रकारचं आनंद आणि मोठी गोष्ट नाही. म्हणून मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. निवडून आलेल्या किंवा या ठिकाणी जिंकलेल्या आणि पराजित झालेल्या दोन्ही संघांना मनापासून मी शुभेच्छा देतो. जे पराजित झाले असतील त्यांनी पुन्हा जोमाने चांगली प्रॅक्टिस करून पुन्हा दुसऱ्या ग्राउंडवर आपण कशा पद्धतीने आपल्याला जिंकता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि जिंकलेले त्यांनी भारावून न जाता पुन्हा आपण एक चांगलं, ज्या पद्धतीने आता राहुलने तुम्हाला सांगितलेलंच आहे की जर आपल्याला इंटरनॅशनलमध्ये किंवा एक चांगल्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला स्थान निर्माण करायचं असेल, शेलार साहेबांनी आमच्या सांगितलं या ठिकाणी की 10वी पास झालेला सचिन तेंडुलकर पुढे जाऊ शकला तर नक्कीच आपल्यातला सुद्धा ग्रामीण भागातला सुद्धा एक चांगला क्रिकेटपटू या भविष्यामध्ये एक चांगला सचिन तेंडुलकर होऊ शकतो. त्या पद्धतीचं आपण चांगलं प्रॅक्टिस चांगलं हे करून त्या ठिकाणी चांगला खेळ आपण करायचा आहे. मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब. अत्यंत मार्मिक शब्दामध्ये आम्हाला जे आपण उपकृत केले त्याचे मनापासून आभार. एकदा जरा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी. अप्रतिम स्पर्धा वांगणी या परिसरात चांगला प्लॅटफॉर्म या खेळाडूंना दिलाय त्या तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि वलते तुम्हाला उत्कंठ लागले या ट्रॉफ्यांचं सिक्रेट जरी तुम्हाला माहिती असलं तर ही बाईक कोण घेऊन जाणार, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असणार, फलंदाज कोण घेऊन जाणार, गोलंदाज कोण घेऊन जाणार, 280 करोड मधनं ही बाईक कोण घेऊन जाणार हा सिक्रेट तुमच्या समोर आम्ही घेतोय. या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरला. एक जबरदस्त खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये. मी आमंत्रित करेन सन्माननीय तुकाराम मंदारे साहेबांना हॅलो की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभास्ते आपण पाचशे वितरण करावं. हॅलो 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 चेक हॅलो. तर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कारण शेवटचा सामना प्रेक्षकांच्या कालद्याचा टोकात चुकला. शेवटच्या चेंडूवरती 4थ्या षटकामध्ये जर चौकार आला नसता तर बऱ्याच जणांचा बीपी हाय झाला असता. मग शेवटच्या क्षणात चौकार आला आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. जबरदस्त कामगिरी या सामन्याचा शेवटच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे सुनील शेंडे. 28 धावा 3 गडी बाद. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कामगिरी सुनीलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा रंगवली सुनीलला. यस इज आहे. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे मास्टर. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आपण बोलणार आहोत कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 280 करोडमध्ये 94 धावा आपण पाहिल्या. या स्पर्धेमध्ये 68 धावा सहज चेस झाल्या आपण पाहिल्या. म्हणजे खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होते आणि अशा अनुकूल परिस्थितीमध्ये आपलं कसब दाखवलं, आपली गोलंदाजीची धार दाखवले, आपल्यामध्ये गुणवत्ता असलेली साबित केले आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्ही जाहीर करतोय. मी आमंत्रित करेन सन्माननीय आमच्या आजचे पाहुणे सन्माननीय मोहन सावंत साहेब आणि प्रभाकर डुकरे साहेबांना विनंती करेन की आपण समोर यावं आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील आम्ही आमंत्रित करतोय. 280 करोड मधून जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजचा मानकरी ठरला आहे. 280 करोड मधून जितेंद्र शेंडे ठरला स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. डीज आहे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना हुरहुरी लागणारे उत्कृष्ट गोलंदाज यावेळी मध्ये स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी
तमाम गडवेसेकांच्या मनावरती अधिराज गाजवलं या गोलंदाजानं. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, सर्वांची आवडीची फलंदाजी आणि सर्व प्रेक्षक या मैदानावरती बरेचसे प्रेक्षक कॉमेंट ऐकण्यासाठी येतात, बरेचसे प्रेक्षक डीजेचा आनंद घेण्यासाठी येतात, मात्र बरेचसे प्रेक्षक तुम्हाला बहुतांश प्रेक्षक हे फलंदाजी पाहण्यासाठी येत असतात. आणि या स्पर्धेमध्ये 280 खेळाडूंमधून जबरदस्त फलंदाजी, ज्यानं आपल्या फलंदाजीनं सर्वांना वेडावून सोडलं, सर्वांना भारावून सोडलं. आणि या स्पर्धेतील 280 खेळाडूंमधून आम्ही उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड करतोय. मी सन्माननीय आजचे पाहुणे आमचे मी विनंती करेन, सन्माननीय सागर पारकर या कमिटीचे अत्यंत मोठे धुवाधार आणि योगेश राऊत असे 2 आयोजक यांना विनंती करेन की आपण पावशी वितरण करावं. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्यानं सर्वांची मनं जिंकले आणि फलंदाजीनं सर्व गोलंदाजांना मात्र सलोकी पलंगून सोडलं. चौफेर फलंदाजी सर्वांच्या मनात अधिराज गाजवलं. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. जबरदस्त कामगिरी सुनील शेंडे, 136 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. तर काही मान्यवरांचा सन्मान इथे राहिला, फक्त 2 मिनिटं घेतो तुमच्या आम्ही. आय विल टेक ओनली 2 मिनिट्स. सन्मान्य विलासजी सारंगा साहेब, स्वामी बनोटे साहेब, अशोक धुळे साहेब आणि विनोद कडके साहेब या 4 मान्यवरांचा आम्ही, कुडके साहेब माफ करा, या 4 मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार आहोत. सन्माननीय विनोद मोरे, विलास सारंगा साहेब, स्वामी बनोटे साहेब, अशोक धुळे साहेब, आपण रंगमंचावरती या, आम्ही आपला सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव, संपूर्ण भारतीय आपली भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही आपली संस्कृती, पाहुण्यांचा मान सन्मान. कारण भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती, दुसऱ्याचं हिसका आणि आपल्यातल्या दुसऱ्याला देणं ही खरी भारतीय संस्कृती. आणि तिचं जतन केलं तर सातत्यानं आणि भारतीय संस्कृती पुढे सारखत आम्ही पाहुण्यांचा इथे सन्मान करत आहोत. थोडासा वेळ, थोडीशी तुम्हाला बाईकची घाई लागली असेल, मात्र ते सिक्रेट तुमच्या समोर आम्ही निश्चित समोर ठेवू. कारण 280 खेळाडूंमधनं 6 दिवस तुम्हाला पडलेला प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मात्र पुढच्या वर्षी या स्पर्धेत तुम्हाला 4 व्हीलर असणार आहे. राऊत साहेबांना आम्हाला मगाशी सांगितलं, बघायचे पुढच्या वर्षी स्पर्धा कशी असणार आहे. यस, तर आपण बोलूया चतुर्थ पार्श्वगड प्रथम. तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ पारदर्शक मानकरी ठरलेला मी विनंती करेन सन्मान्य पराग मोरे साहेब, किशोर शेलार साहेब आणि प्रसाद परब साहेबांना विनंती करेन की आपण किशोर शेलार आणि प्रसाद परब चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ या स्पर्धेमधील सुजल 11 संघ. रोख रक्कम 33,000 आणि ब्युटिफुल ट्रॉफी. मी विनंती करेन संघाला की आपण रंगमंचावरती यावं आणि आपण ही ट्रॉफी येथनं प्राप्त करावी. आणि 33,000 सुद्धा त्यांनीच आम्हाला पुरस्कृत केलेत. 2 मेंबर या आपण. थँक्यू सो मच. थोडेसे आम्ही घाई करतो कारण पाहुण्यांना घाई आहे आमच्या, कारण मान्यवरांना वेळ नसतो, कारण समाजकार्य सातत्याने बिझी असतात. थँक्यू सो मच. तर चतुर्थ पार्श्वनंतर आम्ही तृतीय पार्श्वर बोलतो. या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत झुंज दिले आणि तृतीय पार्श्व मार्केट ठरलाय तो संघ तक्ष 11 हा संघ तृतीय क्रमांकाचा मार्केट ठरलाय. मी आमंत्रित करेन सन्मान्य पराग मोरे साहेबांना की आपण पुढे यावं, रोख रक्कम 33,000 आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन या संघाला आपण सन्मानित करावं. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला संघ या आपण तक्ष 11 संघ मंचावरती, रंगमंचावरती या. तक्ष 11 संघ मंचावरती आपण. मी सन्मान्य पराग मोरे साहेबांना विनंती करेन रोख रक्कम 33,000 33 आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. या संघाला शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, मात्र अपयश लाभल्या संघाला. काही हरकत नाहीये, ट्राय बट डोंट क्राय. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ या स्पर्धेमध्ये
तक्ष 11 संघ ट्रॉफी स्वीकारताना थँक्यू सो मच. त्यानंतर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी आम्ही पारितोषिक देतोय. रोख रक्कम 55,555. शेवटच्या क्षणाला मात्र या आयन 11 संघाला द्वितीय क्रमांकाचा मात्र मानकरी ठरलाय. सन्मान्य एकनाथजी शेलार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण या पारितोषिक वितरण करावं. नाणेफेकी जिंकून घेतला निर्णय अंगलट आला का आयन संघाचा, हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल. कारण प्रथम फलंदाजी स्वीकारली का स्वीकारली हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल. मात्र झुंज चांगली दिली, सामना खूप चांगला पाहायला मिळाला आपल्याला. आणि द्वितीय क्रमांकाचा मान करलाय तो रोख रक्कम 55,555 आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आम्ही सन्मान करत आहोत या संघाला. थँक्यू सो मच, सर्वांचा आभार. थँक्यू डी साहेब. तर आता सर्वात महत्वाचा पारितोषिक आपण देणार आहोत, त्यानंतर आम्ही प्रथम पारितोषिकाला वळणार आहोत. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज 280 खेळाडू जेव्हा मैदानात उतरायचे तेव्हा त्या बाईककडे पाहत बसायचे. ती बाईक सुद्धा डिस्प्ले समोर ठेवली होती तुमच्या. आणि 280 खेळाडूची 6 दिवस नजर असणारी बाईक कोण घेऊन जाणार हा प्रश्न निर्माण झालाय. तर या स्पर्धेमध्ये 280 खेळाडूंची नजर असणारी बाईक जी आम्हाला सुपूर्द केली सन्मान्य संदेश पष्टे साहेबांना, त्यांना विनंती करेन की आपण पुढे यावं आणि आपली बाईकची चावी आपण द्यावी. मी प्रेक्षकांना विनंती करते खेळून की आपल्यामधनं आम्हाला उत्तर हवंय. कोण असणार या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी? राजेश फराडचं तर नाव नाहीये इथे. अजून 2 खेळाडू रेस मध्ये तिथे. सुनीलचं पण नाव नाहीये, राजेशचं पण नाहीये. अजून 2 खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये सिरीज मध्ये. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. जबरदस्त कामगिरी 280 संघात आम्ही खेळाडूमध्ये निवडला. या स्पर्धेतील सुजय संघाचा राजेश फराड. जबरदस्त कामगिरी. तर चॅम्पियन या स्पर्धेतील थँक्यू सो मच. शेवटचा सन्मान जे आम्हाला कॉइन बनवून दिलं होतं ते विश्वास साहेबांना, चांदीचं कॉइन जे आम्ही नाणेफेकीसाठी वापरलं होतं त्यांचा आम्ही शेवटचा सन्मान करू. थोडंसं धीर करा, थोडंसं फक्त, आता जास्त नाही आम्ही वेळ घेत कारण आम्हाला नाईट टुर्नामेंटसाठी जायचं रायगडमध्ये. तर शेवटचा सन्मान आम्ही करतो आहोत. थँक्यू सो मच. जे चांदीचं नाणं आम्ही वापरल्या संपूर्ण स्पर्धेतील नाणेफेकीसाठी त्यांचा आम्ही सन्मान करतोय. थँक्यू. त्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी जरा जोरदार टाळ्या जाणता आलो. तर प्रथम पारितोषिक 77,770 चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचा जाणता राजा संघ ठरलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. या रंगमंचावरती महेंद्र थोरवे साहेब आणि राहुल शेलार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्यावर पारितोषिक वितरण करा. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी, जाणता राजा संघासाठी. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये. ठीक आहे. थँक्यू. निलेश जाधव साहेबांना विनंती करते आपण रंगमंचावरती. निलेश जाधव
सर्वांचा आभार. आयोजक, आमचे स्कोरर, तसेच आमचे खेळाडू, आमचे पंच, आमचे ऑपरेटर, आमचे युट्यूब वाले, आमचे डीजे माझ्या सर्वांचा आभार या स्पर्धेमध्ये आम्ही मानतोय. थँक्यू डीजे. सर्व मान्यवरांचा मनापासून आभार आपण दिलेल्या वेळेबद्दल. थँक्स फॉर कमिंग. थँक्स फॉर गिव्हिंग एक्सपेक्टेड टाइम फॉर दिस टुर्नामेंट. मोस्ट वेलकम अँड हार्टली थँक्स अ लॉट. सर्व मान्यवरांचा आभार, खेळाडूंचा आभार, आमचे पॅकर्स त्यांचा आभार, स्कोरर, कॉमेंटेटर, आमचे युट्यूबवाले, डीजे मास्टर, आमचे बँजो पथक या सर्वांचा आभार. आयोजकांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल योगेश राऊत आणि कमिटीचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आम्ही आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.